उन्हाळा सुरू झाले की तेच तेच खाऊन बोर होतं, मग असं काहीतरी खावं वाटतं आपल्याला आंबट गोड चवीचं, हो की नाही? तुम्हाला पण असंच होतं का? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर आज मी बनवलेला आंबट गोड चवीचा असा आपला खूप छान आणि टेस्टी लागणारा वर्षभर टिकणारा असा मुरांबा. तर बघा इथं 2-3 मी कैऱ्या घेतलेल्या आहेत. आता 3 कैऱ्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. आता या कैऱ्या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत. तुम्हाला हवं असले तुम्ही त्यावरची सालसुद्धा काढून घेऊ शकतात, पण इथे मी साल काढलेली नाहीये, तर मोठ्या किसणीने आपल्याला किसून घ्यायचे आहे. जर छोटी किसणी असेल तर एकदम बारीक आपले हे स्लाइस तयार होतात, त्यामुळे थोडंसं मोठ्या किसणीने आपल्याला किसून घ्यायचे. तर कढई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये हे घालून घ्यायचं आणि थोडंसं भाजून घेतल्यानंतर ना त्यातलं पाणी शोषून जातं आणि मग त्यामध्ये थोडासा गूळ घालायचा. आता गूळ किसलेला किंवा ठेचून घेतलेला असावा, म्हणजे बारीक भुगा करून घेतलेला असावा. तरी तर या पद्धतीने आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. यामध्ये मिक्स तुम्ही साखरसुद्धा घालू शकतात किंवा साखर गूळ मिक्स घालू शकतात, नाही तर फक्त साखरसुद्धा घालू शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला साखरेचा बनवायचा की गुळाचा बनवायचा हे तुम्ही ठरवू शकतात. तर इथे मी गूळ घेतलेला आहे, कारण उष्णता भरपूर असते आणि गूळ आपल्यासाठी ना थंडावा निर्माण करतो, त्यामुळे ना गूळ शक्यतो चांगला असतो खाल्ल्याला आणि उन्हाळ्यामध्ये तो नक्कीच खावा. उन्हाळी वगैरे लागत नाही, त्यामुळे ना इथे मी गूळ घातलेला आहे. तर बघा तुम्ही पाहू शकतात, आपल्याला नाही थोडंसं याचा गूळ पातळ झाला की म्हणजे त्याचा पाक बनला की अशा पद्धतीने आपला हा सगळा जे कैरीचं किसलेलं आहे ते व्यवस्थित असं शिजल्या जातात. तर त्यामध्ये थोडीशी ना वेलची आणि दालचिनी घातलेली आहे. तर तुम्हाला हवं असले तुम्ही याची पूडसुद्धा बनवून घालू शकतात. दालचिनीची पूड आणि वेलचीची पूडसुद्धा घालू शकतात किंवा मग यामध्ये तुम्ही विलायचीसुद्धा घालू शकता. छान असा आपला एक खमंग आणि टेस्टी आपला हा वर्षभर टिकणारा मुरांबा लगेच तयार होतो. तर तुम्ही अशा पद्धतीचा एकदा हा मुरांबा नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने आपल्याला ना थोडा वेळ शिजून द्यायचा आहे, नंतर झाकण ठेवून त्याला वाफ येऊ द्यायची आहे. अगदी हा सगळा गुळाचा पाक आटेपर्यंत आपल्याला छान असा शिजून घ्यायचा आहे. यामध्ये लक्षात ठेवा कुठल्याही पाण्याचा थेंबसुद्धा घालायचा नाही, कारण पाणी जर घातलं तर आपला हा वर्षभर टिकणारा मुरांबा तयार होत नाही. त्यामुळे विदाऊट पाण्याचं आपल्याला हे फक्त पाकावरती शिजून घ्यायचं आहे. खूप छान आणि टेस्टी आपला हा मुरांबा तयार होतो. तर मुरांबा झाल्यानंतर याला ना आपल्याला साईडला थंड करून घ्यायचं असतं. तर तुम्ही पाहू शकतात माझा हा मुरांबा तयार झालेला होता. वासावरूनच एवढा सुंदर आणि खमंग आपला हा मुरांबा झालेला आहे, तो लगेच समजत होता. खूप छान आणि टेस्टी याचा वास येत होता, तोंडाला लगेच पाणी सुटत होतं. तुमचं पण असंच होतं का? असं काही चटपटीत खायला पाहिलं की तोंडाला पाणी सुटतं का? कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तर बघा इथं खूप छान असा आपला हा मुरांबा तयार झालेला होता. साईडला ठेवण्यासाठी आणि थोडा वेळ थंड करून ठेवण्यासाठी इथं मी गॅस बंद करून ठेवलेला आहे. आता हा पूर्णपणे थंड झाल्यानंतर काचेच्या भरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या भरणीमध्ये आपल्याला ह्याला स्टोअर करून ठेवायचा आहे. लक्षात ठेवा हा वर्षभर आपण स्टोअर करू शकतो, फक्त पाण्याचा हात वगैरे अवल्ल काहीही यामध्ये लागू द्यायचं नाही, तरच आपला हा मुरांबा पूर्णपणे. कसा वाटला तुम्हाला वर्षभर टिकणारा आंबट गोड चवीचा चटपटीत असा आपला हा मुरांबा?